कृष्णाला या तिच्या विना कुणी सुद्धा नाही. सदा तिला रुसू नको बा कुणी सुद्धा नाही. जय शिवराय मित्रांनो. तर मित्रांनो आपला आजचा जो काही व्हिडिओ आहे तो एकदम नेक्स्ट लेवलने एकदम विषयार्ड असा झाला आहे. कारण मित्रांनो दोन ॲप्लिकेशनमधून मिळून एकदम जबरदस्त क्वालिटीची कन्सेप्ट आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपल्याला कॅपकट आणि अलर्ट मोशन ॲप्लिकेशनची गरज पडणार आहे. तर आता थोडाही टाईम न वेस्ट करता आपण आपल्या आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया. तर मित्रांनो हा व्हिडिओ एडिट करण्यासाठी सर्वात अगोदर अलर्ट मोशनला तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. अलर्ट मोशनला ओपन केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला कसल्याही प्रकारचे ते मी XML किंवा प्रोजेक्ट फाईल दिलेलं नाही. तर सर्वात अगोदर तुम्हाला त्याचे काही प्लस आयकॉन दिसतं यावरती क्लिक करायचं आहे. 9:16 रेशो सिलेक्ट करून खाली क्रिएट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. तिथं क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो आपले जे काही हा प्रोजेक्ट तयार झाला असेल आता फक्त तुम्हाला काय करायचं आहे प्लसवरती क्लिक करून फक्त ऑडिओमधनं जे काही ऑडिओ मी तुम्हाला प्रोव्हाइड केले ते ऑडिओ तुम्हाला ते ॲड करून घ्यायचं आहे. ऑडिओला ॲड केल्यानंतर आता मित्रांनो 4.21 वरती आता इथे 4.21 वरती आल्यानंतर तुम्हाला ते बीटवरती म्हणजे ह्यावरती मार्क करायचा आहे. बीटला मार्क करून घेतल्यानंतर आता तुम्हाला सुरुवातीला येऊन प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे. आणि मित्रांनो ज्या फोटोचा तुम्ही इथे व्हिडिओ एडिट करणार आहे तो फोटो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे. फोटोला ॲड केल्यानंतर फोटोची जी काही ड्युरेशन असणार आहे ती तुम्हाला 4.21 जी काही बीट आहे तिथेपर्यंत वाढवून घ्यायची आहे. नंतर सुरुवातीला येऊन प्लसवरती क्लिक करायचं आहे. मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला मित्रांनो मी या प्रकारचा एक ब्रश इफेक्टचा व्हिडिओ दिला तो एक व्हिडिओ तुम्हाला इथे ॲड करायचा आहे. नंतर आपल्या 4.21च्या बीटवरती येऊन जो काही एक्स्ट्रा पार्ट असणार आहे तो तुम्हाला इथे कट करून घ्यायचा आहे. नंतर सुरुवातीला येऊन जो काही व्हिडिओ आहे त्या व्हिडिओला सिलेक्ट करून इफेक्टवरती क्लिक करून ॲड इफेक्टवरती क्लिक करायचा आहे. ॲड इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला क्रोमा कीचा इफेक्ट बघायला भेटतोय. तो इफेक्ट इथे स्टँडर्ड सेटिंगला ॲड करायचा आहे. आणि जो काही कलर आहे तो तुम्हाला इथे पांढरा कलर करायचा आहे. म्हणजे आपला जो काही पांढरा कलर असणार आहे तो या ठिकाणी रिमूव्ह होऊन जाणार आहे. नंतर इथून तुम्हाला बॅक यायचं आहे. मूव्ह अँड ट्रान्सफरवरती क्लिक करायचा आहे. हा जो काही ब्रशचा शेप आहे तो थोडासा तुम्हाला या प्रकारे वरच्या बाजूला असं सेट करायचं आहे. ओके. आणि प्रॉपर मित्रांनो आपला जो काही फोटो असेल तो फोटो देखील आपल्या ब्रशमध्ये व्यवस्थितरित्या सेट करून घ्यायचा आहे. तुम्हाला झूम इन आउट कसं पाहिजे तसं करून घ्या. या प्रकारे केल्यानंतर आता तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे प्लसवरती क्लिक करून टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. टेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर आता तुमच्या आवडीच्या ज्या काही इमोजी असतील तर या ठिकाणी मी ह्या ज्या काही इमोजी आहेत त्या इथे सिलेक्ट करून इमोजी सिलेक्ट केल्यानंतर आता मित्रांनो वरती हा जो काही कलर दिसतो याला सिलेक्ट करायचा आहे. नंतर या 2 नंबरच्या ऑप्शनला क्लिक करून जो काही कलर आहे तो ट्रान्सपरंट तुम्हाला करायचा आहे. नंतर फॉन्टवरती क्लिक करायचा आहे. आणि मित्रांनो मी तुम्हाला जो काही आयफोनचा फॉन्ट दिला आहे तो फॉन्ट इथे तुम्हाला या इमोजीला ॲड करायचा आहे. नंतर ह्यावरती क्लिक करून अलाइनमेंट आहे ती आपली सेंटरला करायची आहे. नंतर जी काही साईज दिसते यावरती क्लिक करून आपल्याला साईज याची थोडी मोठी करून घ्यायची आहे. या प्रकारे मी इथे बघू शकता कितीपर्यंत 56 वरती ठेवल्या. आता तुम्हाला खाली इथे वरती ओकेवरती क्लिक करायचं आहे. इथे जी काही ड्युरेशन आहे ती देखील तुम्हाला इथे आपली किती 4.21 आहे तिथेपर्यंत तुम्हाला वाढवायचे आहे. नंतर मूव्ह अँड ट्रान्सफरवरती क्लिक करून या इमोजीला तुम्हाला या प्रकारे अशी सेट करून घेतल्यानंतर तुम्हाला रोटेटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि थोडंसं तुम्हाला या प्रकारे असं रोटेट करून घ्यायचं आहे. आता नंतर इथून बॅक येऊन एडिट टेक्स्टवरती क्लिक करून वरती 56 वरनं थोडंसं मोठं एकदम 64 वरती असं ठेवतो आणि ओकेवरती क्लिक करतो. या प्रकारे केल्यानंतर तुम्हाला इथे बॉर्डर अँड शॅडोचा ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं आहे. लास्टला जो काही शॅडोचा ऑप्शन आहे यावरती क्लिक करून शॅडो तुम्हाला इनेबल करून घ्यायचं आहे. जो काही काळा कलर आहे त्यावरती सिलेक्ट करून तुम्हाला पांढरा कलर सिलेक्ट करायचा आहे. आणि जे काही खाली साईज दिसत्या ती या प्रकारे तुम्हाला अशी वाढवायची आहे. आता कुठेपर्यंत ठेवायची मी तुम्हाला सांगतो. तर ह्याची मित्रांनो साईज जी काय आहे ती एकदम तुम्ही अशी 100 वरती करून घ्या. 100 वरती केल्यानंतर इथून तुम्हाला बॅक यायचं आहे. ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जी काय ऑपोसिट आहे ते मित्रांनो ते 25 वरती तुम्ही सेट करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. नंतर इथून तुम्हाला बॅक यायचं आहे. सुरुवातीला येऊन प्लसवरती क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला इथे टेक्स्टवरती क्लिक करून आता जी काय आपली लिरिक्स आहे ती लिरिक्स इथे ॲड करून घ्यायची आहे. तर इथे मित्रांनो मी लिरिक्स ॲड केले. लिरिक्स ॲड केल्यानंतर इथे अलाइनमेंट आहे ती सेंटरला करायची आहे. नंतर तुम्हाला इथे बॅक येऊन एकदा बॅक यायचं आहे. मूव्ह अँड ट्रान्सफरवरती क्लिक करून आपली जी काही लिरिक्स असणार आहे ती या प्रकारे इथं सेट करून घ्यायची. सेट केल्यानंतर नंतर बॅक आहे तुम्हाला एडिट टेक्स्टवरती क्लिक करा आणि थोडंसं असं वाढवून घ्या म्हणजे खाली तुम्हाला हे 2 शब्द दिसलं पाहिजेत. या प्रकारे केल्यानंतर वरती कलरवरती क्लिक करायचं आहे. हा जो काही पिवळा कलर आहे याला तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. नंतर या 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून हे जे काही तुम्हाला दिसतंय ते एकदम डार्क साईडला तुम्हाला न्यायचं आहे वरच्या बाजूला. ओके. या प्रकारे केल्यानंतर इथून तुम्हाला ओकेवरती क्लिक करायचं आहे. नंतर आणि एकदा ओकेवरती क्लिक करून तुम्हाला इथे बॉर्डर अँड शॅडोवरती क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला खाली शॅडोवरती क्लिक करायचं आहे. शॅडो इथून इनेबल करून जो काही काळा कलर आहे त्याला तुम्हाला सिलेक्ट करायचं. नंतर हा पिवळा कलर सिलेक्ट करून नंतर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि इकडे देखील तुम्हाला डार्क साईडला घेऊन जायचं आहे. नंतर जी काही साईज आहे ती तुम्हाला या प्रकारे असं तुम्हाला जास्त वाढवून घ्यायची आहे म्हणजे 20 ते 25 पर्यंत तुम्ही ठेवू शकताय. नंतर इथून तुम्ही बॅक या एडिट टेक्स्टवरती क्लिक करून फॉन्टवरती क्लिक करायचा आहे. जो काही फॉन्ट तुम्हाला मी प्रोव्हाइड केला आहे तो फॉन्ट इथे तुम्हाला ॲड करायचा आहे. तर जो काही फॉन्ट आहे तुम्ही इथे ॲड करून घेतो. फॉन्टला ॲड करून घेतल्यानंतर इथून तुम्हाला ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो जे काही टेक्स्ट इफेक्ट आहे ते मात्र मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो
वाढतो. आता तुम्हाला सिम्पल ह्याची जी काही ड्युरेशन आहे ते 4.21 पर्यंत तुम्हाला वाढवायची आहे. 4.21 पर्यंत वाढवल्यानंतर जे काही आपली टेक्स्ट आहे त्याला तुम्हाला प्रॉपर या प्रकारे सेट केल्यानंतर आता खालची आपली जी काही इमोजी आहे ती देखील मी व्यवस्थितरित्या आपल्या टेक्स्टनुसार या प्रकारे अशी सेट करून घेतो. ओके, आता थोडीशी साईज जर तुम्हाला पाहिजे असली तर तुम्ही आता मूव्ह अँड ट्रान्सफरमधून वाढवू शकताय. मग अशी आपण एडिट टेक्स्टमधून वाढवलेलं ना, तर इथून तुम्ही असं वाढवू शकताय. आता मित्रांनो जो काही टेक्स्ट इफेक्ट मी तुम्हाला दिला आहे तो या ठिकाणी आता मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो, काही विषय नाही. तर ते हे जे काही इफेक्ट आहे तो या ठिकाणी कॉपी करून आपले जे काही हे जे टेक्स्ट दिसते याला असं पेस्ट करतो, म्हणजे प्रॉपर आपले जे काही ॲनिमेशन आहे ते ॲनिमेशन दिसून येईल. आता नंतर सुरुवातीला यायचं आहे, प्लेसवरती क्लिक करायचं आहे, टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे, जे काही तुम्हाला इमोजी आवडतील ते इमोजी तुम्हाला ॲड करून घ्या. तर डेमोसाठी मित्रांनो इथे मी इमोजी ॲड केलेत. नंतर तुम्हाला वरती हे जे काही दिसते कलर त्यावरती क्लिक करून 2 नंबरच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. ट्रान्सपरंटवरती क्लिक करून अलाइनमेंट सेंटरला ठेवायचे आहे. नंतर तुम्हाला इथे फॉन्टवरती क्लिक करून जो काय आयफोनचा फॉन्ट आहे तो ॲड करून ओकेवरती क्लिक करायचा आहे. आणि जे काही हे आपण ॲड केले म्हणजे इमोजी ॲड केले त्या इमोजीनं तुम्हाला या प्रकारे असं सेट करून घ्यायचं आहे. तर इथे मी व्यवस्थित इमोजी ॲड केलेला आहे. तुम्हाला ज्या व्यवस्थित म्हणजे इमोजी वाटतील त्या इमोजी तुम्हाला इथे ॲड करून घ्या. ओके, तर मित्रांनो या प्रकारे करून घेतल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे ते 4.21 बीटवरती यायचं आहे. प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे आणि मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो तुमचा जो काही दुसरा फोटो असेल तो दुसरा फोटो तुम्हाला ॲड करायचा आहे. याची जी काही ड्युरेशन आहे ते ड्युरेशन एकदम लास्टपर्यंत वाढवून जे काही फोटो आहे तो तुम्हाला मूव्ह अँड ट्रान्सफरमधून व्यवस्थित आपल्या ह्याच्यावरती सेट करायचा आहे. नंतर तुम्हाला 4.21 बीटवरती यायचं आहे. नंतर जो काही शॅडो आपण शेप आहे तो क्रिएट करणार आहे. तर स्क्रीनवरती जशा प्रकारे मी शेप ॲड केला त्या प्रकारे तुम्हाला फिल स्क्रीनला शेप ॲड करायचा आहे. कलर अँड फिलवरती क्लिक करायचा आहे. ग्रेडियंट कलर सिलेक्ट करून ह्याची जी काही ॲडजस्टमेंट आहे ती तुम्हाला या प्रकारे अशी करून घ्यायची आहे. नंतर पांढरा कलर सिलेक्ट करून ती हा जो काही ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचा आहे आणि पांढरा कलर तुम्हाला एकदम ट्रान्सपरंटमध्ये क्लिक करून तुम्हाला याची जी काही ड्युरेशन आहे ती लास्टपर्यंत वाढवून घ्यायची आहे. आता मित्रांनो हा जो काही व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्हाला सेव्ह करायचा आहे. इथून पुढचा जो काही आपला पार्ट असणार आहे तो आपण कॅपकटमधनं बघणार आहे. तर चला आता आपण डायरेक्ट कॅपकटच्या विंडोवरती जाऊया. तर मित्रांनो आता आपण कॅपकटच्या इंटरफेसवरती आलो आहे. तर तुम्हाला काय करायचं ज्या प्रकारे मी बीट सांगतो त्या प्रकारे बीटला व्यवस्थितरित्या मार्क करायचा आहे. आता मित्रांनो आपली जी काही पहिली बीट असणार आहे ती मात्र तुम्ही व्यवस्थितरित्या मार्क करा. ती म्हणजे आता आपली जी काही पहिली बीट त्या ती कुठे त्या बघू शकता आपली 4 आणि 5 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे त्या डॉटच्या थोडंसं पुढे तुम्हाला प्रॉपरलीरित्या मित्रांनो ही बीट मार्क करायची. ओके, त्याच्यात तुमचा व्हिडिओ एकदम खराब दिसेल. नंतर पुढची आपली जी काही बीट आहे ती 6 आणि 7 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे त्या डॉटपाशी आपण दिल्या आणि जे काही लास्टून दुसरी बीट आहे ती 9 सेकंदाची जी काही झिरो आहे त्या झिरोच्या बरोबर या पोझिशनला बघू शकता. आणि नंतर आता आपली जी काही लास्टची बीट आहे ते 11 सेकंदाचं थोडंसं पुढे आहे. तर मित्रांनो या प्रकारे प्रॉपर तुम्ही सॉंग ऐकून बीटला मार्क करून घ्यायचं आहे ज्या प्रकारे मी सांगितलं त्या प्रकारे. आता मित्रांनो पहिलं आपलं जे काही ट्रान्झिशन असणार आहे या ट्रान्झिशनवरती क्लिक करायचं आहे. ट्रान्झिशन लोड झाल्यानंतर हे जे तुम्हाला ब्लॅक फेडचं एक ट्रान्झिशन बघायला भेटते तर हे ब्लॅक फेडचं ट्रान्झिशन तुम्हाला इथे द्यायचं आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढचा जो काही फोटो आहे त्या फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. कॉम्बोची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि इथे मित्रांनो तुम्हाला हे जे काही ट्रान्झिशन दिसते वेव अँड स्लाईडचं तर हे ट्रान्झिशन ॲनिमेशन द्यायचं आहे. ओकेवरती क्लिक करून पुढचा फोटो सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. कॉम्बोची कॅटेगरी सिलेक्ट करून तिथं तुम्हाला स्लाईड अँड वेवचा जो काही हा इफेक्ट दिसतोय तो इफेक्ट तुम्हाला इथे देखील द्यायचा आहे. ओके, सलग 2 फोटोना मित्रांनो हा इफेक्ट दिल्यानंतर आता आपला पुढचा जो काही फोटो आहे त्या फोटोला तुम्हाला इथे इफेक्ट आपण काय द्यायचा नाही. तुम्हाला ॲनिमेशन आपलं वेगळं करायचं आहे ते तुम्हाला मी सांगून देतो. फक्त हा जो काही फोटो आहे या फोटोला सिलेक्ट करायचा आहे. ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. ॲडजस्टवरती क्लिक केल्यानंतर जे काही सॅच्युरेशन आहे ते एकदम तुम्हाला -50 डिग्रीकडे म्हणजे 50 ठेवायचं आहे. नंतर ओकेवरती क्लिक करून आता तुम्हाला इथे बघू शकताय ब्लॅक कलर झाल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला इकडे खाली आपले जे काही टूल आहे त्या टूलमध्ये एक ऑपोसिटीचा टूल भेटेल जे बघू शकता हा. तर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जी काही आपली ऑपोसिटी दिसत्या ती 25वरती तुम्हाला सेट करून घ्यायची आहे. 25वरती सेट केल्यानंतर इथं तुम्हाला ओकेवरती क्लिक करायचं आहे. नंतर आपला जो काही लास्टचा फोटो आहे त्याला तुम्हाला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोच्या कॅटेगरीमधनं झूम ऑनचं ॲनिमेशन द्यायचं आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे. या प्रकारे क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो आपली जे काही इफेक्ट आहेत ते द्यायच्यासाठी तुम्हाला इथे आपली जी काही पहिली बीट आहे या बीटपाशी यायचं आहे. इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. नंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून आपल्या जे काही व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर स्प्लिटची कॅटेगरी आहे या स्प्लिटच्या कॅटेगरीमधनं मिरर 3 लेअरचा इफेक्ट ॲड करून ओकेवरती क्लिक करायचा आहे. हा जो काही इफेक्टची ड्युरेशन आहे ती ड्युरेशन आपल्या बीटपर्यंत मला व्यवस्थित सेट करून ॲडजस्टवरती क्लिक करायचा आहे. फिल्टर आहे तो 0 करून घ्यायचा आहे. जे काही वर्टिकल आहे ते तुमच्या फोटोच्या हिशोबाप्रमाणे तुम्हाला ॲड करायचं आहे. नंतर तुम्हाला ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता बघू शकता 5 सेकंदाच्या या पोझिशनला जिथे आता आपण आलो आहे इथे एक बीट आहे. तर मित्रांनो इथे बीटमध्ये तुम्हाला आता जो काही आपला व्हायब्रेशन फ्लॅशचा इफेक्ट आहे तो व्हायब्रेशन फ्लॅशचा इफेक्ट इथं ॲड करून घ्यायचा आहे. ते बघू शकता इथं ट्रेंडिंगमधनं व्हायब्रेशन फ्लॅश. नंतर ओकेवरती क्लिक करायचं. ह्याची जी काही ड्युरेशन आहे ती जास्त तुम्हाला ठेवायची नाही. 1 शेकेल असं ठेवायचं आहे. नंतर जो काही आपला इफेक्ट आहे त्याला सिलेक्ट करून ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. इंटेन्सिटी जी काय आहे ती तुम्हाला फक्त 100वरती करायचं आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो
हा जो काही इफेक्ट आपण ॲड केला आहे त्याला सिलेक्ट करायचा आहे, डुप्लिकेटवरती क्लिक करायचं आहे. नंतर हा जो काही वरचा इफेक्ट आहे त्याला तुम्हाला सिलेक्ट करून रिप्लेसवरती क्लिक करायचा आहे आणि तुम्हाला ब्लॅक फ्लॅश ट्रूचा जो काही इफेक्ट दिसतो तो इफेक्ट ॲड करून ओकेवरती क्लिक करायचा आहे. म्हणजे एकदम वेगळा असा इफेक्ट आपला तयार होईल. आता तुम्हाला बघू शकता कुठे यायचे जे काही 7 सेकंद आहे आपले, या 7 सेकंदवरती यायचे. 7 सेकंदवरती आल्यानंतर तुम्हाला आता बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर ट्रेंडिंगच्या कॅटेगरीमध्ये आता इथे बघू शकता हा जो काही नवीन इफेक्ट फ्रॅगमेंट क्लोन नावाचा, तर हा इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा आहे. ओकेवरती क्लिक करायचं आहे. ह्याची जी काही ड्युरेशन आहे ती देखील तुम्हाला आपल्या बेडपर्यंत व्यवस्थितरित्या सेट करायची आहे. नंतर आपली जी काही 11 सेकंदाच्या पुढचा फोटो आहे म्हणजे इथे बघू शकता या पोझिशनला, इथं आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. ट्रेंडिंगच्या कॅटेगरीमधनं ओपनिंग अँड क्लोजच्या कॅटेगरीमधनं तुम्हाला इथे सुपर लार्ज स्पॉटचा इफेक्ट आहे तो इफेक्ट ॲड करून ह्याला काय आहे तसं सोडून द्या, काही विषय नाही. नंतर तुम्हाला इथे कुठे यायचं आहे बघू शकता 12 सेकंदात थोडं पुढे आल्यानंतर आता तुम्हाला इथे आपले जे काही हे आहे बॉडी इफेक्ट त्यामध्ये इथे बघू शकता हा जो काही इफेक्ट दिसतोय क्लोन जस्ट नावाचा काहीतरी इफेक्ट आहे तो इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा. ओकेवरती क्लिक करायचं आहे. ह्याची जी काही ड्युरेशन आहे ती मित्रांनो कुठपर्यंत ठेवली आपण बघू शकताय, तर प्रॉपर तुम्हाला तिथेपर्यंत असं ठेवायचं आहे. या प्रकारे ठेवल्यानंतर लास्टला जो काही खाली इफेक्ट ॲड केला आहे हा आपल्याला बघू शकता 13 सेकंदात 13 आणि 14 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे ते डॉट पशी असं ठेवायचं आहे. या प्रकारे आल्यानंतर तुम्हाला हा जो काही म्हणजे इफेक्ट आहे तो इफेक्ट तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये ओपनिंग अँड क्लोजच्या कॅटेगरीमध्ये हा जो काही इथे बघू शकता हा जो इफेक्ट आहे लँडस्केप क्लोज, तर हा इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा आहे. ओकेवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टला सिलेक्ट करून ऑब्जेक्टवरती क्लिक करून ऑल व्हिडिओजवरती सेट करायचं आहे आणि खाली ओकेवरती क्लिक करून घ्यायचं आहे. नंतर मित्रांनो इथून तुम्ही बॅक आल्यानंतर आता हा जो काही ब्लॅक आपण फोटो ॲड केला या प्रकारे, तर इथे तुम्हाला यायचं आहे प्रॉपर बघू शकता ह्या बीटपाशी मी आलो आहे. इथं आल्यानंतर ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो आपल्या गॅलरीमधून तुम्ही जो फोटो इथे ॲड केला आहे त्याच फोटोला तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचं आहे. या प्रकारे बघू शकता म्हणजे सेम फोटो तो. नंतर तुम्हाला इथे जी काही ड्युरेशन आहे ती या प्रकारे अशी ठेवायची आहे. या प्रकारे इथे मी आपल्या फोटोबरोबर ठेवल्या. नंतर तुम्हाला ती ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. आपली कॉम्बोची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. कॉम्बोची कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर जो काही इफेक्ट आहे मी दाखवतो तुम्हाला 3D कार्ड 3चा, तर हा इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा आहे आणि ओकेवरती क्लिक करून घ्यायचा आहे. या प्रकारे ओकेवरती क्लिक करून घेतल्यानंतर आता मित्रांनो हे जे काही ट्रान्झिशन आहे आपलं घेतलं कुठलं आपलं ज्या फोटोला आपण म्हणजे हा जो काही इफेक्ट खाली ओव्हरले ॲड केला आहे तिथलं जे काही ट्रान्झिशन दिसतंय 9 सेकंदाचं त्या ट्रान्झिशनवरती क्लिक करायचं आहे आणि स्क्वेअर ब्लरचं जे काही ट्रान्झिशन आहे हे ट्रान्झिशन तुम्हाला द्यायचं आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे. या प्रकारे क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपलं जे काही ॲनिमेशन आहे ते जबरदस्तरित्या दिसेल. आता फक्त तुम्हाला इथे यायचं आहे बघू शकता आपले जिथून फोटो स्टार्ट होते या पोझिशनला इथं आल्यानंतर तुम्हाला ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. हे जे काही तुम्हाला इमोजी दिसते इथे साईडला तर ही इमोजी मी दिल्या ती इमोजी तुम्हाला ॲड करून एकदम लास्टपर्यंत त्याची ड्युरेशन वाढवून घ्यायची आहे. आणि आता मित्रांनो बघू शकता ज्या प्रकारे तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा व्हिडिओ आपला तयार झाला. ते सिम्पली वरती तुम्हाला शेअरच्या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओ त्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे.